या अवस्थेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाही. दोन पायऱ्या उतरून तू खाली यावं ग माय. सध्या इन्स्टावर या गाण्याची धूम आहे. गायक ऋषभ हटकरच्या आवाजातील आर्तस्वरानं प्रत्येक मराठी माणसाला भावनिक केलंय. पण तुम्हाला माहिती आहे का, हे गाणं जिच्यासाठी गायलंय त्या येडाईच्या जत्रा आहे. येडाईच्या नावातच एक गंमत आहे. या देवीचा इतिहास रामायणाशी जोडला जातो आणि श्रीरामांनी तिला येडाई हे नाव दिलं असं म्हटलं जातं. धाराशिवमधल्या बालाघाट डोंगररांगेत सुमारे 350 ते 400 फूट उंचीवर येडाईचं मंदिर आहे. मंदिरावर जाण्यासाठी 204 पायऱ्या आहेत. बरेचसे भाविक आपल्या नवसाची पूर्तता करण्यासाठी गुडघ्यावर रांगत या पायऱ्या चढतात. सोबतच ज्या डोंगरावर हे मंदिर आहे त्या डोंगराला भाविक श्रद्धेनं 1.25 किलो दोऱ्याचा धागा बांधत फेरी मारतात. शैव पंथातील या देवीच्या गर्भगृहात देवीचा तांदळा असून यात्रेदरम्यान देवीच्या पालखीवर चुनखड्यांचा वर्षाव भाविक करतात. प्रत्येक भाविक 5-5 खडे हे पालखीवर उधळतात. नंतर ही चुनखडी भाजून मंदिराला त्याचा रंग लावला जातो. यात्रेदरम्यान धाराशिवमधील पाटील कुटुंबाला मान असतो आणि त्यांच्याकडूनच पालखीवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला जातो. या देवीला तुळजाभवानीची धाकटी बहीणही म्हणतात. ही जी यात्रा ही महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी यात्रा असते. देवीला नैवेद्यामध्ये पुरणपोळी, वड्या, भाजी असते. तर तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यावर बरेचसे भाविक येडा द्यायला म्हणून येडाईला आवर्जून जातात. यात्रा कालावधीत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून लाखो भाविकांना सोयी पुरवून त्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष दिलंय. मग मला कमेंटमध्ये सांगा की आतापर्यंत तुम्ही कधी येडाईच्या यात्रेला गेलाय का?